श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आजचा विषय होणार आहे आषाढी एकादशीचा उपवास जो असतो त्या उपवासाच्या दिवशी आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो, कोणत्या पदार्थ खाल्ल्याने आपला उपवास आपण सोडू शकतो। उपवास हा 12 तासाचा करावा की 24 तासाचा करावा। उपवास करत असताना काही पदार्थ जे असतात ते वर्ज्य करायचे असतात। उपवास जरी केला नाही तरी सुद्धा आपल्याला एक वस्तू अशी असते की ती कुणीही खायची नाही, म्हणजे ज्याचा उपवास नाही त्या व्यक्तींनी सुद्धा या पदार्थांचा त्या दिवशी म्हणजे आपल्या जेवणामध्ये त्या वस्तू किंवा ते पदार्थ घ्यायचे नाहीत। ही काळजी आपण घ्यायची आहे। तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। म्हणजेच काय, थोडक्यात सांगायला झालं तर आषाढी एकादशीचा व्रत जो असतो, उपवास जो असतो तो कशा पद्धतीने आपण करायचा आहे की जेणेकरून आपल्याला संपूर्ण फळ मिळेल। आणि आषाढी एकादशीचा उपवास केल्याने आपल्याला वर्षभराचा ज्या एकादशा येत असतात त्याचं सुद्धा आपल्याला फळ मिळत असतं। म्हणून आपल्याला आषाढी एकादशी हा उपवास करायचा असतो। आता बघायला गेलं तर महाराष्ट्रभरामध्ये आपला महाराष्ट्र जो आहे मराठी माणसांचा आहे आणि आपले मराठी माणसं किंवा महाराष्ट्रातला राहणारे जेवढे काही लोक आहेत ते सगळेच आषाढी एकादशीचा उपवास हा करत असतात। म्हणजे असे क्वचितच असे लोक जर आपण सोडले की जे आजारी आहेत किंवा ज्यांना बरं नाही किंवा ज्यांच्याकडून उपवासाचे पदार्थ चालत नाही किंवा केला जात नाही, असे जे लोक असतात ते उपवास करत नाही। मात्र आपण बहुतांश लोक बघितले तर आषाढी एकादशीचा उपवास केला जातो। माझ्यापासून तुमच्यापर्यंत लहान आपण होतो तेव्हापासूनच हे उपवास जे असतात आपली आई आजी यांच्यापासून आपण करत येतो आणि लहानपणापासून आपण सुद्धा हे उपवास करत असतो। मोठी एकादशी म्हणून आपण सुद्धा या आषाढी एकादशीला म्हणत असतो। आणि बघा एका वर्षभरामध्ये एकादशा या 12 महिन्यामध्ये 24 एकादशा येत असतात। पण मात्र काही कारणास्तव आपल्याला एकादशी व्रत करणं शक्य नाही झालं तर 2 एकादशा अशा असतात की या 2 एकादशा केल्याने आपल्याला 12 महिन्यांच्या एकादशांचं पुण्यप्राप्ती मिळत असते। आणि त्या एकादशा म्हणजे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, या 2 एकादशी आपण किमान करायलाच हव्यात। आणि आषाढी एकादशीचा उपवास हा येणार आहे आता आपला 25 तारखेला, 25 जुलै 2026 वार शनिवार आहे। या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे। तर आषाढी एकादशीचा उपवास करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल आपला कधीही मनाचा भाव असणं खूप महत्त्वाचं असतो। भगवंताला तुमची जी सेवा असते, तुमचा भाव असतो, ते भुकेले असतात तुमच्या भावाचे। उपवास कसा करत आहेत, काय करत आहेत, किती मनापासून तुम्ही करत आहेत ते खूप महत्त्वाचं असतं। आणि आपला भाव ठेवून श्रद्धा ठेवून आपल्याला हा उपवास करायचा असतो। आता विठुराया जे असतात आपले पंढरीचे, ते विठुराया म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे। तर आपल्याला त्या दिवशी नक्कीच लक्ष्मी प्राप्तीसाठी विष्णू सहस्रनाम हे आपल्या घरात पठण केलंच गेलं पाहिजे। आणि तुम्हाला सांगेल विष्णू सहस्रनाम नाही पठण झालं तर मोबाईलला लावून द्या किंवा व्यंकटेश स्तोत्र जे आहे याचं पठण आपल्याला आवर्जून आपल्या घरात 21 वेळा आवर्तन करायचेच आहेत। हे लक्षात ठेवून या सेवा करा। आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा कायम स्वरूपी कृपाशीर्वाद लाभत असतो। म्हणून या 2 सेवा नक्कीच करा। मोबाईलला तुम्ही एक सेवा लावली तरीही चालेल, काही हरकत नाही, पण जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे। आता या उपवासासाठी आपण जे खाण्याचे पदार्थ असतात ते आपण कोणते आपण खाऊ शकतो, तर आपण वरई म्हणजेच भगर जी असते ती आपण या उपवासाला खाऊ शकतो। वरई आपण खाण्यात घेत असताना तुम्हाला सांगेल 2 वेळा घेत नाही, बऱ्याच ठिकाणी 2 वेळा खाल्ली जाते, पण आमच्याकडे एकच वेळा भगर खाल्ली जाते। म्हणजे सकाळी तुम्ही भगर खाल्ली तर संध्याकाळी मात्र खायचा नाही। या पद्धतीने साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता। सगळे प्रकारचे फळं जे असतात ते तुम्ही ग्रहण करू शकतात। फळांचा ज्यूस घेऊ शकतात। दुधाचे पदार्थ जेवढे काही असतात, दूध ताक दही या पद्धतीने तुम्ही खाऊ शकतात, पिऊ शकतात। त्यानंतर अजून सांगेल तुम्हाला आपण जर साबुदाण्याचे पापड वेपर्स वगैरे बनवले असतील ते सुद्धा तुम्ही या पदार्थांचं सेवन करू शकतात। अजून त्यामध्ये तुम्हाला सांगेल जे आपले शुगरकंद असतात म्हणजे साखरू जे असतात, रताळे बोलले जातात रताळे सुद्धा घेऊ शकतात। बटाटे तुम्ही खाऊ शकतात। बरेचसे पदार्थ असतात। तर नंतर शेंगदाण्याची चिक्की असते, राजगिऱ्याचे लाडू, राजगिऱ्याचे चिक्की असते, हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात। तर या पद्धतीने एवढे भरपूर पदार्थ असतात ते तुम्ही खाऊ शकतात। नारळ वगैरे खोबरं असतं ते तुम्ही खाऊ शकतात। खारी खोबरं म्हणजे ड्रायफ्रुट्स जे असतात ते सर्व प्रकारचे खाऊ शकतात। या पद्धतीने करा। अजून तुम्हाला सांगेल हा उपवास करत असताना तुम्हाला जर उपवास करणं शक्य नाही झालं तर
तुम्ही जर जेवण करणार आहात तर त्या दिवशी जेवणामध्ये निश्चितच तुम्हाला कांदा लसूण हा वर्ज्य करा. जरी तुम्हाला उपवास करणं शक्य नाही पण कांदा लसूण वर्ज्य करा. आणि अजून सांगेल तुम्हाला, भात जो असतो, साधा भात आपण बनवत असतो, तो बनवायचा नाही किंवा तो खायचा सुद्धा नाही आपल्या घरात. हा एक नियम पाळायचा आहे. जरी तुम्हाला उपवास करायचं जमलं नाही तर या पद्धतीने करा. आता हा उपवास जो असतो हा 24 तासाचा केला जातो. म्हणजे 25 तारखेला आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे, रात्रीसुद्धा उपवास, म्हणजे उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. आणि द्वादशी म्हणजेच 25 तारखेला एकादशी, 26 तारखेला आपल्याला उपवास दुपारी म्हणजे सकाळी जेवण वगैरे बनवून आपण सोडायचं आहे. आता उपवास सोडत असताना आपण कोणते कोणते पदार्थ जे असतात ते आपण ग्रहण करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगेन, आपण जेव्हा पण उपवास सोडत असतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी पुरणाचा नैवेद्य बनवतात, काही ठिकाणी वरणाचा बनवतात. आता तुमच्या घरात जी परंपरा किंवा जी पद्धत असेल, तुमच्या बघा प्रत्येक भागानुसार वेगवेगळे पदार्थ बनवत असतात जेवायला, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. फक्त गोड पदार्थ जो असतो तो समाविष्ट करा. त्या ठिकाणी पुरणाचा, वरणाचा करा, शिरा बनवू शकतात. या पद्धतीने तुमच्याकडे जे असेल तुम्ही शक्य होईल त्या पद्धतीने जेवण बनवून तो नैवेद्य मात्र दाखवायचा आहे. आता बघा, उपवास करत असताना जे उपवास करणार आहोत आपण 25 तारखेला, त्यामध्ये आपल्या मिठाचा वापर करायचा नाही, सेंधव मिठाचा वापर करायचा आहे. मात्र जेव्हा आपण उपवास सोडायला पदार्थ बनवत असतो त्यामध्ये कांदा लसूण वगैरे चालेल का? तर नक्कीच चालेल. जेव्हा उपवास आपण सोडत असतो, जे जेवण आपण बनवणार आहोत पुरणाचं, वरणाचं, त्यामध्ये चालेल. पण मात्र ज्या दिवशी आपण म्हणजे उपवास करणार आहोत 25 तारखेला, त्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे, ज्यांचा उपवास नाही त्यांनी. आणि सेंधव मीठ जे असते ते उपवासांच्या पदार्थामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आपण जर मीठ टाकलं तर आपला उपवास हा मोडला जातो. म्हणून आपण कधी पण आपलं मीठ, डेली यूजचं जे असतं मीठ, ते टाकू नका. सेंधव मीठचा वापर आपल्याला उपवासांच्या पदार्थामध्ये करायचा आहे. आणि द्वादशीच्या दिवशी आपल्याला देवांना नैवेद्य दाखवून आणि नंतर आपण सगळ्यांनी उपवास सोडायचा आहे. देवाला जो नैवेद्य दाखवत असतो त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचं पान अवश्य असं ठेवायचं आहे. आणि तुळशीचं पान ठेवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर जो नैवेद्याचा ताट राहणार आहे तो सगळ्यांनी मिळून आपण थोडा थोडा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. तसेच तुम्हाला सांगेल बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपण करत असतो. पण एक का पान असे ना, आवर्जून सांगेल, एकादशीच्या दिवशी अवश्य आपण भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करा. विठुरायांची मूर्ती असेल किंवा भगवान श्रीहरींची असेल किंवा बालाजींची मूर्ती तुमच्या घरात असेल, नाही तर बाळकृष्णाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असते, आपण पूजा करणार आहोत, तर तिथे नक्कीच तुळशीचं पान आपण अर्पण करायचं आहे. एकादशीला तुळशीचं पान तोडू नका, हा सुद्धा मोठा नियम त्यामधला मानला जातो. म्हणजेच तुमची सगळी काही सेवा असेल ती व्यर्थ ठरेल. म्हणून तुळशीचं पान आपल्याला अवश्य त्या दिवशी अर्पण करायचं आहे, पण तोडायचं नाही. हा सुद्धा एक नियम महत्त्वाचा ठरत असतो. तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य भगवंत ग्रहण करत नाही असं म्हटलं जातं. आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा उपवास असल्या कारणाने त्यांना तुळशीचं पान ठेवल्याशिवाय आपण नैवेद्य ठेवायचा आणि हा सुद्धा एक नियम लक्षात ठेवा. चला, मग सांगितलेली सेवा खूप महत्त्वाची होती. नक्कीच या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात आणि सोडू देखील शकतात. आणि अजून इथे सांगेल तुम्हाला, कधी पण बघा, कोणते नियम आणि ज्या अटी असतात त्यामध्ये, त्या बंधनांमध्ये पडू नका. सर्व तर बघायला गेलं तर भगवंत हा भक्तीचा भुकेला असतो, आपल्या नियमांचा किंवा आपण किती कशा पद्धतीने करत आहोत ते नाही, तर तुमचा मनाचा ध्यास भगवंत बघत असतात. म्हणून या पद्धतीने नक्कीच तुम्ही उपवास करू शकतात. चला, सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.